आग्रहाने स्वागतम सुस्वागतम. मंडळी, शिवसेनेचे नेते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची सोलापुरातील अस्मिता असलेली, खरी अस्मिता असलेली म्हणजे माननीय सौभाग्यवती अस्मिता सुरेश गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस हे निमित्त आहे, परंतु आपल्यासाठी खास मेजवानी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. लोंढे सरांच्या सप्तरंग ऑर्केस्ट्राचा आपल्याला खास मेजवानी आहेच. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण त्यांच्या गीत गायल्याने ओले चिंब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आजच्या ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही गुणवंत व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट जयंत शिंदे समाजसेवक, ऐश्वर्या बसवराज अंबळगी इयत्ता 12वी यशवी स्पर्शाला, धोंडीबा नारायणकर, श्रीमती पाहुण्यांचं मित्रपरिवाराचं नातेवाईकांचं हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाला खास करून आपण महाराष्ट्रातली महागायिका सायली साठे यांना निमंत्रित केलेलं आहे. सायलीताईंचं आगमन झालेलं आहे आणि अलीकडच्याच काळामध्ये उत्कृष्ट गायनाबद्दल, उत्कृष्ट निवेदनाबद्दल सायलीताईंना फार मोठा पुरस्कार मिळाला आहे. आणि आज नामदार खैरे साहेबांच्या हस्ते सायलीचा सत्कार होणार आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सगळं निवेदन करण्यासाठी अस्मिता विजयच्या निवेदिका आणि अनेक कार्यक्रमांचं निवेदन उत्कृष्ट करून कार्यक्रम गाजवलेल्या पल्लवी पवार झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करीत आहोत. सगळ्यांनी पुढे बसून घ्यायचंय. हा वाढदिवसाचा कार्यक्रम असला तरी सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचा आहे. आणि लोंढे सर महागायक आणि महागायिका सायली साठे यांच्या गीत गायल्याने आपण नक्कीच त्या पावसाच्या दिवसामध्ये सावण सरीने ओले विसिंब झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं असेल तर ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आमचे खैरे साहेब, आमच्या अस्मिताताई कशा आहेत? राह में आयो जो दीन दुखी, राह में आयो जो दीन दुखी, सभी को गले से लगाते चलो, सभी को गले से लगाते चलो. धन्यवाद. माझ्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. श्रावण महिन्याच्या ह्या पवित्र कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या माननीय अस्मिताताई गायकवाड यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यांचा नागरी सत्कार खैरे साहेब आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ताईच्या स्वागतासाठी यायचं आहे. आणि त्यानंतर सर्वांसाठी माझ्या डाव्या बाजूला एक वेगळं पर्व आहे. आणि लोंढे सर म्हणजे सोलापूरच्या गायकीतील एक शहाण आहे आणि एक उमदा, एक हरणदोरी कलाकार सोलापुरात मिळालेले आहे. आणि गायकवाड परिवाराशी आणि लोंढे यांचे कौटुंबिक नाते आहे. आणि या कौटुंबिक नात्याच्या प्रेमापोटीच ते दरवर्षी गायकवाड परिवार गेल्या 40 वर्षापासून अस्मिताचा संपर्क आहे. कॉलेज जीवन ते राजकारण इतका प्रवास मी ताईंचा पाहिलेला आहे. ताई कशा आहे? फक्त एका वाक्यात जर सांगायचं असेल तर जेली को आग कहते हैं, बुझी को रात कहते हैं. जेली को आग कहते हैं, बुझी को रात कहते हैं. सभी को साथ देने वाले को सिर्फ अस्मिता गायकवाड कहते हैं, सिर्फ अस्मिता गायकवाड कहते हैं. म्हणून म्हणतो, फूल है गुलाब का खुशबू लिया करो, फूल है गुलाब का खुशबू लिया करो, प्यार है आपका शिवसेना को दिया करो, प्यार है आपका अस्मिता को दिया करो, वोट है आपका उद्धव बाळासाहेब ठाकरे को दिया करो. धन्यवाद. शुभम हल्ली नागपूर नगरपालिका स्थापित अभियंता ह्या सर्व मान्यवरांचा सत्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अस्मिताताईच्या वाढदिवसानिमित्त केला जाणार आहे. बंधू आणि भगिनींनो, अस्मिता गायकवाड हे केवळ नाव नाही,
अस्मिता गायकवाड हे संस्कार आहे, अस्मिता गायकवाड हे संघटन आहे, अस्मिता गायकवाड हे शक्ती आहे. आणि शक्ती गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरामध्ये आपण पाहत आहात. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी एवढंच म्हणेल, फूल है गुलाब का खुशबू लाया करो, फूल है गुलाब का खुशबू लाया करो, प्यार है आपका अस्मिता ताई को दिया करो. धन्यवाद. दुसरं एक महत्त्वाचं निवेदन आहे. आता आपल्या समोर एक महागायिका येणार आहे. त्या गायिकेचं नाव आहे सायली साठे. सायली साठे. सायलीसाठी आपल्याला खास आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. गेल्या 28 वर्षापासून ही गायिका दिल्लीपासून दिल्लीपर्यंत गाते. अनेक राज्यामध्ये त्यांचं गीत गायन झालेलं आहे. आणि आज खरं त्याला वेळ नसताना सुद्धा केवळ अस्मिताताईसाठी आणि आपल्या परिवारासाठी त्यांनी वेळ काढून ह्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि अलीकडच्या काळातच ह्या आपल्या महागायिकेला एक खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आज शिवसेने नेते चंद्रकांत खरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणारच आहे. तत्पूर्वी आपण याचा जोरदार टाळ्या वाजवा. हे टाळ्या इतक्या जोरदार वाजवा की बाकीच्या लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवलं पाहिजे. आणि मोदी सरकारने अजून टाळ्यावर कुठलाही टॅक्स वाजवला आहे. जोरदार टाळ्या सायलीताईसाठी. धन्यवाद. आणि सायलीताईचा जादुई आवाज आपण नक्की ऐकाल आणि आपण भारावून झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर पैसे फिटले म्हणण्याची आपल्यावर वेळ येईल, लक्षात घ्या. धन्यवाद. मुझे पहचानो, जरा पहचानो, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, अरे मैं हूँ डॉन. धन्यवाद. सर्वांचे लास्ट मिनिट. ओके साहेब, लास्ट मिनिट. हां, महाराष्ट्राची लावणी आणि लावणी ऐकायची फक्त सायलीताईच्या जादुई आवाजातच हो. लावणी ऐकायची फक्त सायलीताईच्या जादुई आवाजातच. चंद्रा बाळासाहेब गायकवाड यांची आवडती लावणी ही चंद्रा. होणारच. निसर्गाचा एक चिरतरुण व्यक्तिमत्वासाठी ही गाडी ही लावणी या ठिकाणी सादर होत आहे. आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ निवृत्त नायक तहसीलदार माननीय भाजपची गायकवाड पाटील. एक लाजराचा